يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمهم إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم لا إكراه في الدين قد تبين الرشد من الغي فمن يكفر بالطاغوت ويؤمن بالله فقد استمسك بالعروة الوثقى لا انفصام لها والله سميع عليم صدق الله العظيم. जजाकल्लाह खैर. मी अलमबर्राचे सेक्रेटरी जनाब मौलाना साकिब साहब सर गुजारिश करता की शेगर तसंच मौलाना तफसीर साहब नदवी यांच्याकडून मी गुजारिश करता की शेगर जी दाखलेले प्लेट आहे डिझेल मी आज या महफिलात आलेले सगळ्या मेहमानांची नाखुदा बॅडमिंटन क्लब यांच्यातर्फे तुमचं फर्दन शुक्रिया अदा करता आणि अल्लाह पण दुआ करता की अल्लाह ताला तुमच्या ह्याची व्यवसा कबूल करून दे आणि ह्याच्या जरियान जो हे ती खेळला येतील या जो नौजवान असतात त्यांच्या जरियान तुमच्या जरियान जे ह्यांना फायदा पाहून देऊ. मी आता मौलाना बहाउद्दीन साहब नदवी यांच्याकडून गुजारिश करता की आपले मुख्तसर नसायचं जरियान काय बिन बसा बसायची बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वसल्लल्लाहु अला नबील करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन व बाद. सगळ्यांपुढे मी शुक्रिया अदा करता नाखुदा क्लब जिम्मेदारांचा आणि त्यांचे जो मेंबरान असत त्यांचं बी शुक्रिया अदा करता आणि खुशीचो इजहार बी करता की तुम्ही अल्लाहच्या नावावर जो इब्तिदा ह्या मुकाबिलाचा इब्तिदा करत असा. जब अल्लाहच्या नावावर आम्ही ह्या खेळाचो इब्तिदा करत असू अल्लाहचो अदब अल्लाहचो एहतिराम ठेवून आम्ही हे जो आगाज करत असू जाल्यार खंयचा बीन फील्ड राहून दे खंयचा बीन मैदान राहून दे त्या मैदाना भितर अल्लाहचे आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची तालिमात काय असत ता बघत पडे. दुनियाची खंयची बी चीज राहून दे जेवचा पिवचा ह्या तक्के इस्तिंजाला जावचा पेवचा अगर शरी कवानीन शरी जवाबीत शरी उसूल आम्ही सामकी ठेवून रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे त्या फिल्डाच्या सिलसिलात त्या मैदानाच्या सिलसिलात सांगलेले आदाबाचो खयाल ठेवून अगर आम्ही केलो जाल्यार ती दुनियाची चीज ती इबादत बने. त्यागुनी ही जो खेळ खेळता सो इस्लाम बिलकुल ह्याची इजाजत देते कित्याक काय बोलार इंसानाला सेहत भी हो तंदुरुस्ती भी हो. इस्लाम काहिली आणि सुस्ती पसंद करेन. त्यागुनी फरमाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
की ताकतवर मोमीन कमजोर मोमिनाशी बेहतर असेल. त्यागुनी आम्ही हे जो खयाल ठेवला की आमचे उलमाए किराम जो रहनुमाई देतील की कैसो आम्ही खेळ खेळू लावो आणि ते काय कवानीन असत का बरं. आमचो एक अल्लाचो मुनादी आवाज दिला पांग जायली त्याच्या वक्ता फुडें आम्ही कोशिश केलो काय काय बोला की आम्ही खेळ आम्ही बंद केलो. आमच्या खेळाच्या जरियेन आम्ही रात मोठी गुजारलो. आमच्या खेळाच्या जरियेन अगर नमाजा भितर कोताही जायली अल्लाची इबादत करच्या भितर कोताही जायली जाल्यार ही खेळ जो इबादत होता ता गुन्हाचो सबब आहे, गुन्हाचो जरिया आहे. त्यातून माझ्याकडून केंदार आमचे नौजवान दावत घेऊन आले होते तेंदार मी सांगलो होतो की तुम्ही हे जो भारी पासो लिहाज ठेवचा पडे. तुम्ही एक दुसऱ्या वाजता नमुना होला आयडियल होला की माशाल्लाह आम्ही बी खेळतो दुसरे बी खेळतात लेकिन फुल्या जाग्यार जो खेळ जायलो माशाल्लाह त्या कोणाची नींद बर्बाद केला नाही, त्याच्या जरियेन कोणाला तकलीफ जायली नाही आणि खास करून ते खुद बी किंवा एक नमाज पडला गेले आणि दुसऱ्यांना पण त्या नमाज पुढची ताकीद केली. बिलकुल बंद आमचं जो तुम्ही याता केलो ती बंद करूचा बिलकुल आसान असे की ही बंद जायला जाल्यार बिजान कोण तो येवला शक्यच नाही आणि रोवून पे ती काय फायदाच नाही. आम्ही तुम्ही खेळ खेळूच्या फुड्या सुरू करूच्या फुड्या तुम्ही खास करून हेजो लिहाज ठेवला खयाल ठेवला. आणि आपलो लिबास जो असे आमचो लिबास काय असे मर्दाचो लिबास मर्दांचो घोमांचाचो सत्र आणि बायमांचो सत्र एक हुदूद आणि त्याची बाउंड्री कायम करून गेली शे की मर्दाचो सत्र बोंबीशी घुटना सर आणि बायमांचो सत्र पुरा व्ही बोलून बदन पुरा जिस्म सांगलाय शरीर ते कवायत सांगून गेले सर. त्याकडून हे जो तुम्ही खयाल ठेवला भले तुम्हाला खेळूला तकलीफ असे जाल्यार माणसाची जब आदत जायली जाल्यार ती तकलीफ इन्शाल्लाह आसानी होईल. आणि आम्ही ओरकुला काय काय बोलार की इस्लाम खंयच्या फिल्डाच्या सिलसिलात जो सांगते शे त्याच्यात इत्मिनान पी असे त्याच्यात राहत पी असे आणि ती चीज सवाबी चीज बनेल आणि हर नुकसानाशी इन्शाल्लाह तो बचेल. त्यागुनी ही जो खेळ खेळत असा भारी बेहतर असे नियत आमची ही रोला काय काय बोला की ह्याच्या जरियान आमची जो काहिली दूर होईल सुस्ती जो दूर होईल आणि आमच्या भितर जो ताकद गावेल इन्शाल्लाह ही ताकद आपण दिनाची खिदमत करतो असं सरते. नियत केंदारा पिन खंयची चीज करूच्या फुड्या आपली नियत बघवला इन्नमल आमालु बिन्नियात व इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा के अमाल की कबूलियत का दारोमदार नियतों पर है की अमाल केंदार कबूल होतात कैसो त्याची नियत असे त्याच्या तकत ही होतात. त्यागुनी सगळे तुम्ही कोशिश करा. हे चंद बातो मी तुमच्या समके पेश केलो. अल्लाह ताला हो खेळ तुमच्या भितर ह्या खेळाचे तुमच्या भितर ताकद देऊन दे तुमच्याशी सुस्ती आणि कायली दूर होऊन दे आणि ही चीज अल्लाहची ही दीनाची खिदमत असं सर्फ होऊन दे ही ताकद दीनाची खिदमत असं सर्फ होऊन दे. बस मी हे चंद टूटे फुटे बातो जो माझ्या दिमागात आले मी तुमच्या समके ठेवलो. अल्लाह ताला सगळ्यांना फुड्या मारा आणि तुम्हाला अमल करची तौफीक देऊन दे. आमीन. जजाकल्लाह खैर अहसन जजा. वल्लाह भारी चोपड बातो सांगलाय. आम्ही उम्मीद करतो की इन्शाल्लाह हे नौजवान तुमच्या बातावरती अमल करून इन्शाल्लाह अमल करूची कोशिश करतील. याच्यामुळे मी जनाब हबीबुल्लाह साहब शेख जी यांच्याकडून गुजारिश करता की मुख्तसर आपले जे ख्यालाचं सगळ्यात पुढे मी नागपूर बॅडमिंटन क्लब त्याचे जिम्मेदार असते त्यांचं मी फर्जन शुक्रिया अदा करते. त्या एक टुर्नामेंट मुनाकिद केला लेकिन त्याला त्यांच्या दिला मित्राला होताना एक उलामांच्या जरिये उलामांच्या हातात त्याचा जो इफ्तिताह आहे त्यांना एक तौफीक दिला होता अफसोस दिला तुमची जो या बल्कि मी ह्या क्लबाचं मी एक मेंबर आहे. त्यावस्था मी बी जो आमच्या छोटीशी आणि लहानगी दावत क्लब एक बोलून उलामा जो इथे आले त्यांचं मी खास करून शुक्रिया अदा करता. ना जो मौलाना बारीकीन सांगण्यात हमला जो कैसा आम्ही हे खेळ खेळला मी एकच बात बघता काय बरं आमचा जो हो क्लब या हो जो खेळ या ह्यांची जो आम्ही कवानीन ही केलो से एक मॉडेल होला मौलाना सांग
आणि दुसऱ्याला बी एक मालूम होला की केसरपुरी देखील फुलान एक क्लब असे माशाल्लाह एक त्यांच्या भितर एक कॅरेक्टर सपोर्ट असे एक नमाजीची पाबंदी किती असतात फॅट येतात ते सगळे असे ना आम्ही जसं की हर गेमा भितर काय होते काय नाही तर काय डिस्प्यूट येते त्याला बोला थंयच नाही तर बळायला इतमान थंयच दबाव नसले जो इंतजामिया कमिटी जो काम हे करते ते सगळ्यांना इक्वल राहू ऐसं नाही की आमचं हो माणूस आमच्या कमिटीचं हो तैसं नाही बाकीच्यांना ऐसं नाही एकदम एक मॉडेल याचं मी सांगलं चाहता काय की एक मॉडेल करून दाखवला तो एक क्लब मी आयलेल्या मेहमानाच्या खिदमता भितर मोमेंटो पेश करचो असता मी अशफाक भाईक गुजारिश करता की तफसीर मौलानला ते मोमेंटो देऊन त्याचा शुक्रिया अदा ओके ओपन करा खाली ऑनलाईन चला सर हर्षी पाटील शुक्रिया शुक्रिया जरा एक मॅच मी अब्दुल अली मौलाना सांगतो जरा मोमेंटो पेश केला याने का शेती जो जितले बी फोटो क्लिक करा